तर गाईज नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सीएन ब्लॉग मध्ये. तर सुरू करूयात एका नवीन ब्लॉगला. तर आज आहे कृष्ण जन्माष्टमी, 16 तारीख आहे. त्यामुळे आपण आहे मुंबईत आणि दहीहंडी हेच चुकलं नाही पाहिजे आपल्याकडनं. त्यामुळे आता तुम्हाला या ब्लॉग मध्ये दहीहंडी दाखवणार आहे. मुंबईत कशा पद्धतीने दहीहंडी साजरा केला जाते हा सण. तर बघूयात, मी पण आता फर्स्ट एक्सपिरियन्स बघणार आहे कशा पद्धतीने दहीहंडी असत्या, काय असत्या. आणि आज आपल्या सोबत आलाय आमचा दादा आणि दोघं कार्यकर्ते, तुम्हाला माहितच आहे. तर बघूयात आपण आजचा ब्लॉग कसा होतोय. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. इथनं कुठं जायचं बघा ना. इथनं सिद्धिविनायक नंतर पर्याय जवळ कुठला जवळ कुठला आहे बघ, बघायला तिकडं जाऊया. तर काय आता आम्ही आवरून बाहेर पडलो सगळेजण. तर आता पहिला नाश्ता करणार आणि मग पुढच्या आपल्या प्रवासाला सुरुवात. मुंबईला आमचे दिवस चालू झाल्यात. आता आम्ही पहिला एकत्र आता आम्ही तर भावांनो आता ट्रक भरून गोविंदा जातात थंडी फोडायला. आणि रोडवर बघल तिकडं असा मॉप आहे सगळ्यांचा, प्रत्येक ग्रुपचा, प्रत्येक मंडळाचा. गोविंदा पद्धत दहीहंडी काय आहे हे मुंबईत आल्यावर समजते. तर आमच्या ब्लॉग करायला शिकला आता. भावाचं काय तरी शिकायला पाहिजे. तर आता आम्ही नाश्ता विष्टा करून आलोय रेल्वे स्टेशनवर. ऐरोली स्टेशन आहे. तर आता इथून जाणार आहे आम्ही सिद्धिविनायकला. तर तुम्हाला सगळं दाखवतो आम्ही काय काय करतोय दिवसभरात, तुम्ही बघत राहा. आता आम्ही ट्रेनमध्ये बसलोय. तुझी कंपनी कुठे आहे? राजची कंपनी आता दाखवला आहे मला राज रेल्वेनं. जरा कौतुक वाटते. आमचा मित्र ह्या कंपनीत काम करायला, दाखवतो थांबा तुम्हाला कुठल्या कंपनीत काम करायला. ही राजची कंपनी आहे, कॅब जिमिनी. राज ह्या कंपनीत काम करतोय. कुठं तर इकडे तिकडे बसत असेल कुठं तर. लगेच राजला पण भारी वाटले, त्याच्याबद्दल सांगायला कौतुक चालायचं. तर आता आम्ही ठाण्यातून परत दादरला चाललोय. गर्दी आहे ट्रेनला फुल. तर काही आता आम्ही दादर स्टेशनवर आलोय. आज शनिवार रविवार असल्यामुळे एकदम जोरात रश आहे. आणि आता इथून आम्ही आता सिद्धिविनायकला जाणार आहे. इथून आता शेअरिंगनं जाणार. 30 रुपये सवारी असत्या. आता तुम्हाला दाखवतो. त्यात पाऊस जोरात चालू आहे त्यामुळे अजून किचकट राहिल्या. आणि आमचा संकेत भाऊ कमान ब्रो. पाऊस एकदम जोरातच चालू आहे मुंबईतला पाऊस आणि गावाकडचा पाऊस फरक आहे 100%. हे बघा पाऊस, बिल्डिंगच दिसेना पुढची, एवढा जोरात पाऊस चालू आहे. तर काय आता आम्ही दादरमधनं सिद्धिविनायकला चाललेलो, कॅब बघालतो. तर आता इथं थर चालू आहे दहीहंडीचा. विषय हार्ड गर्दी आहे. आणि इथं प्रत्येक चौकात हंडी असतात. त्या ठिकाणी प्रत्येक चौकात कॉम्पिटिशन देऊन हंडी फोडतात. तुम्हाला दाखवतो थांबा आता. ही हंडी आहे इथं. आणि इकडं बघा, इकडं असं पुढं हंडी लावल्यात. आणि हे सगळे गोपाळ, हे गोविंदा पथक असं फोडत जाते कॉम्पिटिशन करत. पब्लिक को मालूम है कौन आने वाला है, तेरे को नहीं मालूम. गोविंदा आला रे आला, जरा एक समान विश्वाला. तर त्यांनी प्रयत्न केला एकदम खतरनाक, पण दहीहंडी पडल्या. हे चला लय खतरनाक. तर आता आपल्याला पुढं पण दिसतील दहीहंड्या, तुम्हाला दाखवत राहतो. आणि आपल्याला मेन ठिकाण जायचं आहे जिथं दहीहंडी असते, मेन मोठी. ते सिद्धिविनायकाचं दर्शन करूया आणि मग तुम्हाला दहीहंडीचा खेळ दाखवतो. आपण गावात काय बघतोय, 4-5 थरांचं थर बघतोय. तिथे कमीत कमी 10 ते 11 थरांचं दहीहंडी आहे. तुम्ही बघा, तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. तेवढी मोठी क्रेन लावली. आता आमचा कॅबचा काय प्लॅन कॅन्सल झालाय आणि आम्ही असं सध्या चालत चाललोय. काय ते देवाची वाट सोपी नसते का? स्ट्रगल करत जायला पाहिजे. अच्छा, डायरेक्ट ईश्वरांना दर्शन घ्यायचं कसं होईल? स्ट्रगल करून तुला यायला लागेल. तिथे पण तुला राहण्यात थांबायला लागेल. तर हे असं राज मला काहीतरी शिकवतोय चांगल्या गोष्टी. तर जस्ट आता आम्ही पोहोचलोय सिद्धिविनायक मंदिरला. आणि असली भारी वाईब आल्या, एकदम असं सुख समृद्धी येते असं वाटतं. तसं आता काहीतरी असं मनात नाही आले. तर आता तुम्हाला जर आज दाखवता आलं तर तुम्हाला नक्की दाखवतो. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आणि जर तुम्हाला गणपतीचं दर्शन देता आलं तरी पण ते तुम्हाला दाखवतो. तुम्ही पण दर्शन करून घ्या.
आम्ही गणपतीला दुर्वा घेतलोय व्हायला. हा आलो तर काही आता आमचं दर्शन करून झालेलं आहे. गणपती बाप्पा तर आता आमचं दर्शन करून झालंय. आता आम्ही इथनं जाणार आहे परळला जरा थोडाफार मूर्त्या बघायला. आता जरा प्लॅन चेंज झाला आहे. पहिला परळला जाणार आहे. आमचा दादा आर्टिस्ट असल्यामुळं जरा त्याला मूर्ती बघायच्या आहेत कशा पद्धतीने करतात इथं. आता आम्हाला नशिबानं टॅक्सी मिळाल्या. वैतागून आम्ही हुडकले एकदाचं टॅक्सी. आता आम्ही इथनं लोअर परेलला कलाकंद विजय खातूनच्या शेडवर चाललोय मूर्त्या बघण्यासाठी. आम्हाला माहित नाही तिथं आज सोडतात का नाही, तरी पण आम्ही बघायला चाललोय तिथं मूर्ती बघायला. तर बघूयात आपण तिथं जाऊन बघूया तिथं आज आपल्याला एंट्री मिळते का नाही. आता जस्ट आम्ही कलाकंद आर्ट्स मध्ये पोहोचलोय. तर आता आत एंट्री केलोय. कसल्या मूर्त्या केल्यात बघ. 200 भावांनी मूर्त्या केल्यात. मला दाखवतो. तर इथल्या शेडचा आम्हाला मालक भेटल्यात. त्यांचं नाव आम्हाला माहित नाही आहे, पण आम्ही आता त्यांना विचारू की काय कशा पद्धतीने इथं काम करतात. बघूयात आपण. त्यांनी माहिती देतात ते आपल्याला. चिंतामणीची मूर्ती या शेडच्या आत आहे. या शेडच्या आतमध्ये झाकल्यात त्यांनी मूर्ती, कारण त्याचा उद्या आगमन सोहळा आहे त्याचा. कारण मी उद्या येणार पण आहे. तो पण आपला ब्लॉग असणार आहे एकदम खतरनाक. तो पण तुम्हाला दाखवतो. पण आता मी इथं बघायला आलो की बाबा इथं कशा पद्धतीने काम केलं जाते. मी पण या मागच्या वर्षी गणपतीचं काम केलेलो, त्यामुळे मला एकदा बघायचं होतं. आणि आमचा दादा आर्टिस्ट असल्यामुळे त्याला पण बघायचं होतं, म्हणून आम्ही इथं आलतो बघायसाठी. आणि इथं काम चालू आहे गणपतीचं. तर नेक्स्ट लेवल इथं काम आहे. उगाच म्हणत नाहीत की मुंबईत 33 फुटाच्या मूर्त्या 20-20 फुटाच्या मूर्त्या. उगाच म्हणत नाही. इथं आल्यावरच कळते की बाबा मूर्त्यांचं काम कसं केलं जातं आणि काय मूर्त्यांमध्ये बघितलं जाते. तुम्हाला थोडा एक सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो, तो तुम्ही तो पण बघून घ्या. तोपर्यंत आम्ही मूर्त्यांचं काम बघून घेतो. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी सलके माल मुक्ता फळांची जय देव जय देव. तर काही मी तुम्हाला मुंबईच्या गणराजाची मूर्ती दाखवतो. काय मूर्ती आहे, अप्रतिम मूर्ती आहे. महिमा तेरी हम पर बरसाए रखना मेरी बिगड़ी बनाना. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन. तर दादा आता आमचा त्यांच्याशी बोलून घेतला आहे. त्यांचं नाव सिद्धेश दादा आहे. तर सिद्धेश दादांबरोबर आमचा दादा बोलून घेतला आहे. तर त्याने आता खूप गडबडीत आहेत, कारण त्यांना कमीत कमी 15 मूर्त्या त्यांना साकारायच्या आहेत आज काय पण करून. तर ते आम्हाला बोलले की जरा मी व्यस्त आहे मूर्त्या करण्यात, प्लीज माझ्याशी जरा नंतरनं बोला किंवा नंतरनं मी तुम्हाला भेटतो असं त्यांनी सांगितलं. तर आम्ही पण त्यांना सॉरी बोलून आम्ही पण तिथनं आलो आहे आता. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर आता आम्ही इथनं जातो आहे. तर इथं आम्ही आलेलो आणि आम्हाला एक श्रीदादा म्हणून भेटलेत इथं. त्यांनी आम्हाला एवढी चांगली माहिती दिली, सगळी पूर्ण गणपतीबद्दल पूर्ण बाबा रेखणी काम कसं असते काय असते सगळी पूर्ण माहिती दिली. त्यांना विचारलो आम्ही व्हिडिओ घेऊ काय, पण त्यांनी नको म्हटलीत. तर मग ठीक आहे म्हटलं आम्ही. तरी पण आम्ही त्यांच्याशी कमीत कमी एक अर्धा पाऊण तास आम्ही त्यांच्याशी बोललो. काय कशा गोष्टी असतात बाबा इथं कशा पद्धतीनं काम चालतंय त्या सगळ्या गोष्टी बोललो. आणि सिक्युरिटी कशाला असत्या बाबा, सिक्युरिटी कुठल्या बाबा एखाद्या माणसाला असत्या किंवा एखाद्या पब्लिकमध्ये असत्या, म्हणजे कुठेही सिक्युरिटी असू शकता. पण एखाद्या गणपतीला सिक्युरिटी असणं हे लई मोठी गोष्ट आहे. आणि तसंच एक गोष्ट आहे तुम्हाला दाखवतो थांबा. तिथं पुढं चिंतामणीचा गणपती आहे. तर त्या गणपतीला सिक्युरिटी आहे पोलिसांची. काय विषय हार्ड म्हणजे विषय हार्ड आहे ही गोष्ट आहे. एखाद्या गणपतीला सिक्युरिटी असणं ही किती मोठी गोष्ट आहे आणि किती मोठा सस्पेन्स ठेवायला लागतोय या सगळ्या गोष्टी त्यांच्या मंडळाला किंवा त्या गोष्टी कशा पद्धतीनं त्याने हँडल करतात. हे लई मोठं काम आहे आणि हे इथं आल्यावरच कळते. आणि काहीच आम्ही त्यांना विचारून घेतलं की उद्या चिंतामणीचं आगमन कधी आहे, कोणत्या टायमिंगला चालू होणार आहे, त्या सगळ्या गोष्टी. उद्या बहुतेक करेक्ट 10ला आगमन चालू होणार आहे. तर उद्या आम्ही पण येणार आहे. तर उद्या आमचा ब्लॉग असणार आहे 100%.
आणि भावांनो इथं आल्यावरच कळते एखाद्या कलाकाराला, एखाद्या कामगाराला, एखाद्या मूर्तिकाराला किती किंमत आहे. लोक इथं किती आपुलकीनं बघतात, विचारतात त्या सगळ्यांना. अनएक्सपेक्टेड गोष्ट आहे, कारण एवढी किंमत देणं म्हणजे भाग्यच लागते अशा गोष्टींना. आणि आमचं नशीब इथं आज सोडून झालं. आमचं किती नशीब आहे, तिथं आज जाऊन आम्हाला शूट करायला मिळालं. तुम्हाला ते दाखवलं पण, तुम्ही बघितलं असालच. आणि तुम्हाला हे सगळं शूट किंवा हा व्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. तर गाईज काल व्लॉग एंड करायचा राहूनच गेलेला, कारण आम्हाला जायचं होतं दहीहंडी बघायला. पण दहीहंडी आमची मिस झाल्या. सगळा शूट काय झालं नाही दहीहंडीचा, थोडाफार आलाय ते तुम्हाला दाखवलोय. ते पण वाटत जाता जाता मला ते दहीहंडी दिसली. पण मी सिद्धिविनायकला गेल्यामुळं आमचं सगळं टायमिंग तिथंच गेलं, त्यामुळं आम्हाला तुम्हाला काय दाखवता आलं नाही. तर हा व्लॉग इथंच एंड होतोय. तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. बाय.